नाही ना, मुंबईमध्ये असे पैसे वाटून लोक त्या भूलथापाला नाही बोलणार. नाही बोलणार. कारण का माहितीये, बाकी ठिकाणी चालले पैसे वाटणं किंवा त्या मत, म्हणजे आता बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्यावं असं लोकांची इच्छा होती आणि वास्तविकता ती पाहिजे होती. कारण का माहितीये, त्याच्यामध्ये पारदर्शकता असली असती. बॅलेटवर पाहिजे. हा, बॅलेटवरती पाहिजे होतं. जर बॅलेटवर जर असलं असतं ना ते इलेक्शन, तर आतापर्यंत ह्या ज्या लोकांच्या ज्या सीटा आल्या ह्या कधीच नसत्या आल्या एवढ्या. कोणाच्या? महायुतीच्या, भाजपच्या? भाजपच्या सीटा. असं का वाटतंय? हा, 100%. अहो मला सांगा, त्यांची हवाच कुठे नाहीये, त्यांच्याबद्दल कोण बोलतच नाहीये आणि ते तरी पण त्यांच्या एवढ्या सीटा येतात, हे इम्पॉसिबल आहे. आणि हे जर बॅलेट पेपरवरती जर तुम्ही इलेक्शन घेतलं ना, तर ते नक्कीच याच्यामध्ये पारदर्शकता असेल आणि लोक भरभरून मतं ना दुसऱ्या पक्षाला करतील. हे म्हणजे कसं झालंय माहितीये, लोकांच्या मताशी यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांनी ते स्वतः मशीन बनवलेले आहेत आणि त्या मशीनवरती त्यांचं ते इलेक्शन ते लोक साध्य केलेलं आहे. कारण अहो मला सांगा, एका ठिकाणी त्यांची चर्चा तर पाहिजे, त्यांची कुठे चर्चा नाही, हवा नाही, काय नाही, त्यांच्याविषयी कोण बोललंही जात नाही. आता मला सांगा, जे मुख्यमंत्र्यांना किती जण लाईक करतात, तो कोणाच्या तोंडात आहे का मला सांगा. पण तरी पण ते लोक निवडून येतात आणि त्यांची सगळी मतं नाही, सेटिंग मतं आहेत. म्हणजे म्हणतात की आम्ही योजना आणल्या, कोस्टल रोड केला, समृद्धी महामार्ग केला. सांगा, तुम्हाला बसवलंय कशासाठी आहे? लोकांची कामं करण्यासाठी. तुम्हाला जो फंड भेटतो कशासाठी दिलेला आहे गव्हर्नमेंटनी? काय मेहरबानी नाही करत, ते आमचाच फंड आहे. आणि एखादी कामं जर तुम्हाला जर करायची, ती पब्लिकचीच कामं आहेत, ती केली म्हणून तुम्ही कशाला सांगताय? त्याची ऍडव्हर्टाइजमेंट. अरे गरजच काय तुम्हाला सांगायची? इलेक्शनच्या तोंडावरती हे आम्ही कामं केली, ती अरे ती पब्लिकची कामं केली, मग काय मेहरबानी नाही केली तुम्ही? तुम्हाला पब्लिकचा जो प्रतिनिधी बनवला ना माणसांनी, ते कशासाठी बनवला? या कामांसाठीच बनवला. हे तुम्ही आम्ही आमच्यासाठी कामं केली, याच्यात का ती मेहरबानी नाहीये? तुम्ही ती कामं उशिराने का केली किंवा वेळेवर का नाही केली, ह्याचं उत्तर लोकांना द्या. बाकी कामं केली म्हणून काय झालं? कामं तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रतिनिधी बनवला ना, त्याच्यात काय विशेष आहे? आणि मी तर म्हणतो, आता काय माहिती झालं महाराष्ट्रामध्ये, आता हे बाकीचा हे भाग सोडा, पण मुंबईमध्ये ना मराठी जो टक्का आहे तो घसरत चाललेला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आता ह्या दोन बंधूंचीच गरज आहे.